मला कोणी म्हटलं ना, "तू आईसारखी दिसतेस," तेव्हा मन अगदी हसून जातं. पण जेव्हा कोणी म्हणतं, "तू अगदी तुझ्या आईसारखी आहेस," तेव्हा मी थोडीशी गोंधळते. कारण मी नाही आहे तिच्यासारखी. तिच्या एवढं शांत राहणं, एवढं सहन करणं माझ्या ताकदीचं पलीकडचं वाटतं मला. तिने तिची स्वप्न बाजूला ठेवली, फक्त आमच्या घरादारासाठी आणि मी मात्र माझी स्वप्न निवडली. ती प्रेम करत राहिली, धावत राहिली, थांबत नाही कधी. माझं प्रेम तिच्यापुढं अगदी क्षुल्लक वाटतं मला. खूप खंबीर आहे, पर्वताप्रमाणे. वादळातसुद्धा खंबीरपणे उभी राहणारी. कधी कठोर पण मनाने अतिशय मृदू, कधी बोलकी पण बहुतेक वेळा तिचं मौनच समजून घ्यावं लागतं मला. ती जेव्हा जवळ नसते, तेव्हा ती मनात असते. आई म्हणजे केवळ व्यक्ती नाही आहे, ती एक भावना आहे. ती असते तुझ्या यशातल्या आनंदात, तुझ्या अपयशातल्या धीरात आणि आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर सावलीसारखी, आशीर्वादासारखी. आईची जागा या जगात खरंच कुणीच कधीच घेऊ शकत नाही. कारण ती एकदाच येते, पण संपूर्ण आयुष्यभर आपल्यातच राहते.